मंडळी रामराम. तर मित्रांनो, आज आम्ही मंठ्याला गेलो होतो. आता कशासाठी गेलो, काय गेलो, हे सगळं तुम्हाला सांगण्यासाठीच आपण आजचा हा व्हिडिओ बनवणार आहे. तर मित्रांनो, तिथं आमचा एक पाहुणा वारला बघा. आता वारला कशानं, याला घेऊन जा तिकडे. वारला कशानं ते पण सांगतो मी तुम्हाला. पाहुणा म्हणजे एवढा काही वयस्कर नव्हता, काय नव्हता. नको इकडे. तर कसं आहे मित्रांनो, त्यांचं वय असेल बघा जवळपास त्या पाहुण्याचं, म्हणजे एक मोठी मुलगी 8वीला आहे. म्हणजे 8वीला म्हणजे बघा तुम्ही, 8 ते 6, 7 2 14, 14 ते 20 12, 34 35 36 वय असेल बाबा. 35-36 वर्ष वय असेल. आणि अशा वयामध्ये त्या पाहुण्यानं फाशी घेतली, स्वतःला संपवलं. आता खरं सांगा, हे योग्य आहे का? एक मुलगा आहे, मुलगा मला वाटतं 3री-4रीला का काय आहे, मुलगी 8वीला आहे. ते छोटाले 2 मुलं आहे, लेकरं आहेत, एक मुलगा एक मुलगी. आणि हे कुटुंब भावामधून वेगळं आहे. आई वडील यांच्यात आहे. आईला पॅरलेस झालेला आहे. म्हणजे इतक्या, आणि खरं सांगायचं म्हणजे परिस्थिती बिकट आहे बरं का त्यांची. तसं नाही सांगायचं आपल्याला, परिस्थिती बिकट होती. अर्धा एकर शेती आहे. कपड्याच्या दुकानावर हा पाहुणा जात होता आणि बरं चालू होतं समजा, जेमतेम, एवढं काय नव्हतं. परिस्थिती आहे जरा बिकटच होती. पण माझ्या म्हणण्याचं तात्पर्य काय आहे, तुमच्या अडचण असेल तर तुम्ही घरच्यांना सांगायला पाहिजे काय नेमकं आपल्याला अडचण काय आहे. कारण की आता इतका प्रश्न अवघड आहे. ते छोटाले लहान मुलं, त्याच्यानंतर सगळी जिम्मेदारी त्या पाहुण्याची, म्हणजे आमची मुलीप्रमाणेच आहे ती मुलगी, आमच्या मेहुणीची मुलगी आहे. आता मुलीवर जबाबदारी पडली. लहान मुलं सांभाळायची का, कामाला जायचं का, पोट कसं भरायचं. आता हा पाहुणा कपड्याच्या दुकानावर होता, त्याच्यामुळं ॲडजस्ट होत होतं कसं तरी. आणि शेती पण कमी, अर्धा एकर शेती आहे. असतात आपण त्या दिवसामधून निघून गेलेलो आहे, आपल्याला सगळं माहिती आहे. परिस्थितीमध्ये कोणी साथ देत नसतं. पण माझ्या म्हणण्याचं काय आहे बरं का, असं चुकीचा निर्णय घेतला ना, आपले प्रश्न सॉल्व्ह होत नसतात. हा म्हणजे खूप म्हणजे चुकीचा निर्णय आहे. कारण की यांचा एकल्याचा घात नाही झाला. यांच्याबरोबर यांचे आई वडील, यांचे एक मुलगा एक मुलगी, यांची पत्नी, म्हणजे सगळ्या कुटुंबाचा घात केल्यासारखं झालं. आजच एक कुटुंब संपल्यासारखं झालं सगळंच. त्याच्यामुळं कधी पण चुकीचा निर्णय घ्यायच्या अगोदर थोडा 1 तास एकांतात बसून विचार करायचा की बाबा, आपण आपला चुकीचा निर्णय घ्यायचा विचार करतोय, पण याच्या पाठीमागं आपलं जे काही कुटुंब आहे, जी काही फॅमिली आहे, आईवडील आहे, मुलं बाळं आहेत, पत्नी आहे, यांचा विचार करणं खूप गरजेचं आहे. आज स्वतःचा विचार करून चालत नाही. आज कोणामुळं ते आलेले आहेत, आज मुलं बाळं कोणाकडे बघतात. आज विषय असा आहे की आता मी बघितलं ते आज बघावं असं वाटाणं मला. इतके लहान गोंडस मुलं आहेत. ते मुलगा म्हणजे मला वाटतं 3रीला आहे, एवढं काही नक्की माहिती नाही, पण छोटा मुलगा आहे. आणि इतक्या छोट्या वयामध्ये जर वडिलांची सावली, खरं सांगायचं म्हणजे वडील म्हणजे छत असतं. आणि छत जर वरचं, डोक्यावरचं जर हरवलं तर त्या कुटुंबावर असा मोठाच संकट येऊन पडतं आहे. तर दादांनो, कृपया करून किती जरी अडचण आली तर हा निर्णय चुकून घ्यायला नाही पाहिजे. तुम्ही तुमचा निर्णय घेताय, तुम्हाला योग्य वाटतो, पण हा खरंच खूप मोठा अन्याय आहे, खूप मोठा गुन्हा म्हणावा लागेल याला.
तुम्ही एकट्याचा फायदा नाहीच त्याच्यामध्ये, तुमचा पण नाही आणि कोणाचाच नाही, सगळं नुकसान आहे याच्यामध्ये. त्याच्यामुळं कधी पण संकट आलं तर त्या संकटाला सामोरं जायचं, प्रयत्न करायचे. प्रयत्नाअंती परमेश्वर आहे. आज मी पण 4-5 वर्ष अगोदर असं डिप्रेशनमध्ये होतो, पण संयम ठेवावा लागतो. काही गोष्टी संयम ठेवल्याच्या नंतर त्याच्यामधून आपल्याला काहीतरी पर्याय भेटतात आणि त्या पर्यायानुसार आपण त्याच्यातून त्या जाळ्यातून निघतो. आज जन्म द्याला देवाना, तर तुम्हाला संकटातून निघण्याचा पर्याय पण दिलेला आहे. फक्त त्याचा योग्य वापर आपण थोडा संयम धरायला पाहिजे. बरं, असं नाही की त्या पाहुण्याला काही व्यसन होतं, कुठलंही व्यसन नव्हतं. बिचारा सकाळी उठायचा, जेवण करायचं आणि ड्युटीला जायचा. कापडाच्या दुकानावर होता. तर कापडाच्या दुकानावरले सरासरी व्यसन करणारे लोक नसतात, मला माहिती आहे. कारण त्यांना दिवसभर प्रत्येक गिऱ्हाईकाला तोंड द्यावं लागतं आणि गिऱ्हाईक एक म्हणून दुकानामध्ये येत नसतं. आणि ते त्या कापडा दुकानावरल्या माणसाला संस्कार चांगलेच असतात, असं सांगायला हरकत नाही. व्यसन नसताना या व्यक्तीनं केलं कसं हेच कोणाच्या लक्षात नाही आलं. आज आम्ही त्या मुलीला विचारलं, ती म्हणे काहीच नाही, म्हणे कधीच नाही. मुलीकडून चहा करून घेतला म्हणे. चहा घेतल्याच्या नंतर मग कोणालाच माहीत नाही घरामध्ये असं केलं म्हणून. ज्यावेळेस आईला म्हणजे त्यांच्या आई पॅरालाइज झालेलं होतं, त्या झोपलेल्या होत्या, तर त्यांच्या वडिलाला म्हणले त्या की म्हणे कावड उघडत नाही, किती वेळचं कावड लावलेलं आहे. म्हणून ज्यावेळेस बघितलं त्यावेळेस लक्षात आलं. खरं खूप वाईट वाटतं, कारण की असे दिवस कोणावर यायला नाही पाहिजे. इतक्या छोट्या वयामध्ये जर साथ सोडून दिली तुम्ही तुमच्या मुलाबाळाची, पत्नीची, तर खूप अन्याय आहे, खूप मोठा अन्याय आहे. असं करायला नाही पाहिजे. अहो, तुम्ही 1 तासभर विचार करा, आपल्या आईवडिलांचा विचार करा, आपल्या फॅमिलीचा विचार करा की आज आपण गेल्याच्या नंतर यांना कोणी 1 रुपया देईल का? 1 रुपया खायला देईल का कोणी? अहो, आपण असताना जर आपले कोणी असो समजा, तर ते नाही सांगू शकत, पण 1ही रुपया देत नाही. कारण मी त्या परिस्थितीतून निघालेलो आहे, मला माहिती आहे. आणि जर आपण असताना जर लोक आपल्याला एवढं परेशान करतायत, समजा एवढं सहकार्य करत नाही, तर आपण गेल्याच्या नंतर त्या काय करायचं त्या माऊलीनं, जी आता माझ्या लेकीप्रमाणे आहे, त्या बिचारीनं काय करायचं? कोणाकडे जायचं? इतका अवघड प्रश्न आहे मित्रांनो. किती जर डिप्रेशन आलं, किती जरी तुमच्यावर संकट आलं, तर त्या संकटाला सामोरं जा, थोडा धीर धरा, त्याच्यातून काही पर्याय काढा, पण अशा चुकीच्या मार्गाला जाऊ नका. माझा तुम्हाला सल्ला आहे, तुम्ही कुठंतरी एकांतात बसून विचार करा आणि किती संकट आलं तर फक्त आपल्या पत्नीला सांगा, 100% त्याच्यातून पर्याय निघल्याशिवाय राहणार नाही. एकमेव पत्नी आपला असा साथीदार असतो की त्याच्यामधून काही पर्याय काढल्याशिवाय आणि आधार दिल्याशिवाय राहणार नाही. तर मित्रांनो, खरंच अशी गोष्ट कोणासोबत घडू नये म्हणून मी हा व्हिडिओ काढलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि नक्कीच तुम्हाला काय वाटतं ह्या व्हिडिओद्वारे, असं चुकीचं आहे का बरोबर आहे हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.